विधानसभा निवडणुकीवेळी दोन माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले. त्यांच्यावर राहुल गांधींचा भेटीचा परिणाम. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्री उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे. शरद पवारांची प्रतिक्रिया. देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर, तर महाराष्ट्रातील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द. सोमवारी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार. राहुल गांधींचा मत चोरीच्या दाव्यांवरती देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात. शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा. आयोगाकडे माहिती मागून ती दिली नाही. बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचा अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार. एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कुणालाही आक्षेप नाही. मविया ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली. मुंबईत मवियाशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, याचे संजय राऊतांकडून संकेत. काल कोळीवाड्यात आलेले नासके नारळ. अरविंद सावंतांची एकनाथ शिंदेंवर टीका, तर सावंतांचा वरळीशी काय संबंध? वरळी तुमच्या बापाच्या मालकीचा आहे का? नरेश म्हस्के यांची खोचक टीका. ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल. सिद्धेश शिंदेंवरती महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप, तर इंस्टाग्राम पोस्ट करत सिद्धेश शिंदेंनी आरोप फेटाळले. शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी केली होती तक्रार. जळगावच्या 40 गावात एकनाथ खडसेंविरोधात भाजप आक्रमक. खडसेंच्या फोटोला जोडे मारत एक कार्यकर्ता फोटोवर थुंकला. रुपाली चाकणकर चेकाळल्या आहेत. खडसेंनी केलं होतं वक्तव्य. प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र. दबाव टाकून महिलांना बोलावलं का? SIT मार्फत चौकशी करा, महिला आयोगाची मागणी. मानवी तस्करीचा प्रकार असल्याचाही दावा. मी करूनही रावसाहेब दानवेंची बातमी कशी येते? जालन्याचे खासदार कल्याण काळेंचं मिश्किल विधान, तर उत्तर देताना पाय आपटत दानवेंकडून स्वतःच्या कामाचा दाखला. नागपूरच्या कोराडीत निर्माणाधीन गेटचा स्लॅब कोसळला. 15 ते 16 जण जखमी, सर्वांची प्रकृती स्थिर. महालक्ष्मी मंदिराजवळ मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामावेळी दुर्घटना. दादरमध्ये कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या महेंद्र संकेलच्यावरती गुन्हा दाखल. शिवाजी पार्क पोलिसांकडून गाडीही जप्त. हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई. भारत आणि ओमानमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार. दोन्ही देशांमध्ये चर्चा पूर्ण झाल्याची माहिती. भारताच्या आयातीमध्ये पेट्रोलियम उत्पादनं, युरियाचा समावेश.